इथे मात्र जागा करावं लागेल. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कर डोंगर नावे संघाच्या वतीने गोलंदाज सज्ज. डोंगर नावे संघाचा 12th मॅन येऊ द्या. ओके, प्रशांत गोलंदाजी मार्कावर सज्ज. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट हा नावासाठी खेळला जातोय, यासाठी नाव माहीत असणं गोष्ट गरजेची आहे. पिंपळगाव संघाच्या वतीने स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन यज्ञेश, नॉन स्ट्राइक एंडवर निलेश. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ओव्हर पिच धमाका चाललाय. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साइड स्क्रीनला सलामी द्यायला पहिल्या चेंडूवर इज ऑफ द मार्क. यज्ञेश साठेच्या बॅटमधनं कडक षटकार. पिंपळाच्या पानासारखं खडकावर सुद्धा रोवून उभं राहता आलं पाहिजे आणि हे सांगितलं बॅट्समन यज्ञेश लाटेनं. किती लाटा आल्या हे आम्हाला माहित नाही या जगावर, पण इथे मात्र धावांची लाट पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. काय सुरुवात आहे. आणखी एक सरळ दिशेला खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू निघून चाललाय. साइड स्क्रीनला सलामी द्यायला. क्रिकेटचं रूपांतर फुटबॉल मध्ये का होईना. बॅटिंग करत असताना धावा आणि फिल्डिंग करत असताना धावा वाचवणं हा एकमेवाद्वितीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे. या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावा मात्र वाचवल्या. फिल्डिंग करत असताना डोंगर नावे संघाच्या खेळाडून कौतुक करेल मी या फिल्डिंगसाठी. परंतु यज्ञेश लाटे आज मात्र सूर शोधत असताना आणि यशाचं गाणं वाजवत असताना काय सुरुवात आहे. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू निघून चालला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग. 1 बाउन्स ओव्हर द नो. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यज्ञेश लाटेला मिळतील या चेंडूवर 4 4 4 4 चौकार. यज्ञेश लाटेची फलंदाजी पाहिली आणि आमच्या सुद्धा भावना अनावर झाल्यात. एखाद्या सौंदर्यवतीच्या गालावर जसा तिळ शोभून दिसावा तसा खेळपट्टीवर यज्ञेश लाटे पिंपळगाव संघाच्या वतीनं शोभून दिसतोय. काय फलंदाजी करतोय. एखाद्या समुद्राच्या मध्यभागी लाटांवर स्वार होणारा राजहंस शोभून दिसावा त्या पद्धतीने बॅट्समन यज्ञेश लाटे या ठिकाणी अग्निकुंड जमा करताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी चालू आहे. जबरदस्त इनिंग. इथे मात्र बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू फेकलाय. अपील होती. उत्साह थोडा कमी पाहायला मिळतोय, परंतु अंपायर या ठिकाणी दाखवत असताना फलंदाज यज्ञेश लाटे सुरक्षित असेल. अपील होती. उत्साह होता. अपील होत राहिले यात शंका नाहीये, कारण सामना तितका महत्वाचा आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये क्रिकेटच्या दुनियेमध्ये म्हणतो ना, यश ही यशाची पहिली पायरी आहे. सक्सेस यशस्वी होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खेळावं लागतं. पण म्हटलं जातं ना, क्रिकेटचा रणसंग्राम आहे. याच क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये कधी कोण जिंकेल कधी कोण हारेल हे या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, हे जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. सन्माननीय विजयजी मोरे सरांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत विजयजी मोरे सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. भालूक गावाचं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. तुम्ही पाहिलं असेल भालूक टीमला खेळत असताना वारंवार कर्णधाराच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आम्ही पाहिलेलं आहे. आज मात्र पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय विजयजी मोरे सर, विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपण आलात आप आये बाहेर आई आणि इथे मात्र खेळपट्टीवरून चेंडू निघून गेला. पार्किंग लॉट मध्ये रन्स मिळाला त्या चेंडूवर 4 चौकार. मी कौतुक करेल बॅट्समन यज्ञेश लाटेचं. हाच यज्ञेश लाटे जणू काही पिंपळगाव संघासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बनलाय. धाबा नावाचे प्रवासी बसवले आपल्या गाडीमध्ये आणि डेस्टिनेशन दाखवलं. इथे मात्र आणखी एक पुल करत असताना क्या बात आहे. परंतु फटका जणू काय बेस्ट टाइम स्ट्रोक सारखा वाटला. झेल घेण्याचा प्रयत्न केला. रन्स मिळतील या चेंडूवर 2 आणि या 2 धाब्याच्या मदतीने पिंपळगाव संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल धाबा पाहायला मिळतील. धावफलकावर 18 धाबा. व्हाट अ फ्लाइंग स्टार्ट. याला म्हणतात स्वप्नबद्ध सुरुवात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता यारो, जिनकी उडान हौसलों से होती है. हौसले बुलंद करावे लागतात. मनाला सांगावं लागतं, हे मना रिलॅक्स प्लीज.
जगावर संकट आली 2.5 वर्ष आणि या 2.5 वर्षाच्या संकटामध्ये कोणाच्या घरावरचं छप्पर उडलं, कोणाच्या घरामध्ये किती संकट आली आणि त्यावेळेला मात्र मनाला समजावावं लागलं, संकटातून बाहेर निघावं लागलं, वेळेला महत्त्व द्यावं लागलं आणि पुनश्च एकदा 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर पुनश्च एकदा एक लाट जणू काही संपूर्ण जगावर पसरली. या लाटांना सांगावं लागलं की हे जग जगत असताना तो नियंता, तो अभियंता जगवेल आणि बघता बघता त्याच्यावर सोपवलं आम्ही आमचं जीवन. म्हणून की काय आमच्या आयुष्यामध्ये आशीर्वाद त्या विधात्याने दिला आणि आम्ही आजही या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सुरक्षित आहोत. हॅट्स ऑफ गॉड टू सी ग्रेट हो. आणि खऱ्या अर्थानं ते देवाचे आभार मानावे तेवढे थोडेच. जाऊया प्रेक्षको, मॅचच्या दिशेने पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पिंपळगाव संघाची धावसंख्या जमेची बाजू राहील. विकेट गमावली नाही आहे. बिना विकेटची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते तब्बल 18 धावा. यज्ञेश खेळला 6 चेंडू. जणू काही यज्ञेशला टाकलेले बॉल म्हणजे त्यांच्या मेजवानीतील रसगुल्ले होते. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला आणि ती मेजवानी कंप्लीट केली. सुरुवात चांगली आहे. डोंगर नवे संघाच्या गोलंदाजांना विचार करून गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेटने. लाईन मात्र इथे चेक केली जाते. अंपायर डिसिजन बाईट बॉल. एक धाव आणखी टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. एक अनुकूल परिस्थिती निर्माण झाली ना की त्या अनुकूल परिस्थितीवर अनेक अनुकूल परिस्थित्या निर्माण होत असतात. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एकाला एक जोडत गेले की खऱ्या अर्थानं जोडणं तयार होतं आणि कधी जग जोडलं जातं हे समजत नाही. इथे स्लॉक स्विपचा जवळ चेंडू निघून चाललाय. लॉंग लेग, डीप एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर रन स्पील दिल्या चेंडूवर. 4 4 4 4 चौकार. चांगलं गीत ऐकवलं कारण याच मैदानावर मनीष कोलेकर सुद्धा खेळला, याच मैदानावर करण धुळे सुद्धा खेळला, याच मैदानावर महेंद्र मागे सुद्धा खेळले. चांगले चांगले फलंदाज या मैदानावर खेळलेत. या मैदानाला अनेक खेळाडूंचा इतिहास लाभलाय. इथे पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून निघून गेलाय. शेवटच्या मोमेंटला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी एक धाव मात्र वाचवली. खेळपट्टीवर मात्र धावांचा नाद आणि ब्रह्मनाद होत असताना अंपायर कलवा या चेंडूवर रन्स घेते आणि धावून काढलेल्या 4 रन्स मिळतील 4 आणि आणखी आला हा चौकार. एखाद्या गॅसवर जेव्हा आम्ही दूध ठेवतो ना आणि दूध ठेवल्यानंतर गॅसचं बटन चालू करतो, दूध ओतू जातं. तेव्हा ओतू जातं जेव्हा ते भांड्यामध्ये असतं. अंतःकरणामध्ये आनंद असतो तेव्हा ओतू जातो जेव्हा अंतःकरणामध्ये आनंद ठेवतो. क्रिकेटमध्ये यशस्वीता तेव्हा मिळते जेव्हा तुम्ही खेळता. या मैदानावर यशस्वीता लपलेली असते पण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. इथे बॉडी टर्न केली होती. बॉटम हँडचा छान वापर केलाय फलंदाजानं. एक सिंगल मिळवली आणि निश्चितच एक 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 धाव जोडली जाते पिंपळगाव संघाच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते टीमची टोटल तब्बल 28 धावा. ही फलंदाजी अतिशय चांगली आहे. इथे फटका फसलाय. मिस्टामिक स्टोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगले आहे आणि इथे मात्र व्हॉट कमिटमेंट. पकडला झेल. संपेल यज्ञेश लाटेचा खेळ. ब्रेक थ्रूची नितांत गरज ती मात्र मिळून दिली गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये निलेश नावाच्या गोलंदाजानं. यस जय गोलंदाजी करतोय. फलंदाज बाद. बॅट्समन यज्ञेश लाटे बॅक टू द डगआउट. यज्ञेश लाटेने बनवल्या 7 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा.
एक एक खेळाडूवर खूप मोठी दारोमदार आणि आम्ही म्हणतो ना की जबाबदारी हे सगळ्यात आयुर्वेदिक टॉनिक आहे. जो खेळाडू पितो तो थकत नाही. हॅलो चिक. आणि त्याच जबाबदारीने पुरेपूर उतरला बॅट्समन यज्ञेश लाटे. सुटकेचा निश्वास जणू काही सोडला असेल डोंगर नावे संघानं, कारण नितांत विकेटची गरज होती. ती विकेट मिळवून दिली. जय नावाच्या गोलंदाजानं आपल्या षटकामध्ये यशस्वीता मिळवली. थोडीशी कॉन्फिडन्स लेवल मी तर म्हणेन वाढली असेल. आत्मबल वाढवावं लागेल. अफाट मेहनत केल्यानंतर मिळणारी सगळ्यात महत्वाची मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीचं नाव आहे आत्मबल. इथे इनसाइड आउट फटका सजवला. चेंडू निघून चाललाय कव्हर स्वीपरकडे. आउटफील्ड 5 चेंडू निघून जाईल लांब दूर. रन मिळतील या चेंडूवर 4. आणखी एक दर्जेदार चौकार. नदी मात्र धावांची थांबायचं नाव घेत नाहीये. बांध घालावा लागेल डोंगर नावे संघाला. कोणता गोलंदाज येईल आणि तो मात्र जादूगिरी करेल. ही जादूगिरी चालू दिली नाही आतापर्यंत. राजेशाही थाट ठेवलाय आणि 2 षटकं सांगून गेली की ही फलंदाजी मात्र चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे वाजत वाजत गेली. आणि बघता बघता सांगितलं पिंपळगाव संघानं आम्ही थांबायचं नाव घेणार नाही आहे. पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद ना हमें रोके. इथे मात्र थांबायचं नाव घेत नाही पिंपळगाव संघ. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली. 2 षटकं संपली आणि तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 32 धावांची मोहर लागली. या टीमची टोटल 32 धावा. दीपवीर बिराडे गोलंदाजी मार्कवर सज्ज. अनेक मैदानं पाहिलेली आहेत या व्यक्तिमत्वानं. अनेक खेळपट्ट्या पाहिलेल्या आहेत. अनेक व्यासपीठं पाहिलेली आहेत. अनेक खेळाडू पाहिले आहेत. अनेक गोलंदाज पाहिलेले आहेत. जगामध्ये फिरण्याचा मान सन्मान सुद्धा मिळवला या व्यक्तिमत्वानं. कारण समालोचकाच्या भूमिकेमध्ये अनेक वेळा आमच्या समेत सुद्धा समालोचन केलंय दीपवीर बिराडे. आणि आता मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावर बसवलंय गोलंदाज हा दीपवीर बिराडेला. निश्चितच स्ट्रॅटेजी रचली. एक सरसेनापती जर किल्ला लढवत नसेल तर मात्र त्याची नियुक्ती रद्द करणं आणि पुन्हा एकदा दुसरा खेळाडू निवडणं. 2 गोलंदाज चालले नाही. आपली हुकूमत या ठिकाणी अबाधित ठेवत असताना डोंगर नावे संघाने रचलाय कट. लहानांपासून तरुणांपर्यंत आवडणारा खेळ. आणि तुम्ही पाहिलं असेल की या क्रिकेटला सोन्याचे दिवस आले आणि हाच खेळ आमची वयोवृद्ध माणसं सुद्धा घर बसल्या पाहू लागली. आणखी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगेल. पुरुष माणसं क्रिकेट पाहतात, क्रिकेट जगतात, क्रिकेटवर प्रेम करतात इतकं नाहीये, तर आमच्या महिला सुद्धा क्रिकेटवर प्रेम करू लागल्या. आणि अनेक महिला तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. या ठिकाणी दीपवीर बिराडे पहिल्या चेंडूवर यशस्वी होतोय की काय. ऑफ ब्रेक बॉल फेकलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. वाचलेली पुस्तकं, भेटलेली माणसं आणि आमच्या आयुष्यातील प्रत्येक निघून गेलेला वर्तमान काळ आणि तोच वर्तमान काळ जेव्हा आम्ही भविष्यात आठवतो तेव्हा आम्हाला तो भूतकाळ कायमस्वरूपी सांगतो की अनुभव. एकतर सुरुवात करा, जिंकला तर राज्य कराल, हारला तर मात्र अनुभवात जगाल. क्या बात आहे. कमबॅक केलाय दीपवीर बिराडेनं. म्हणून म्हटलं जातं ना की एका माणसाला विधात्याने इतक्या काही कलात्मकता द्याव्यात. यापूर्वी पाहिला असेल बदलापूरच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचा आवाज पोचला
समालोचन खूप जबरदस्त असतं आणि आज मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर कमबॅक केलाय दीपवीर बिराडे सरांनी, डॉट बॉल फेकलाय. क्या बात है, दांडी गोल, फलंदाज बाद, क्लीन बोल. दीपवीर बिराडे सांगत असताना यस दीपवीर एखाद्या वीराप्रमाणे गोलंदाजी केली, फलंदाज केलाय बाद. धक्का क्रमांक लागेल 2. बॅट्समन प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. दीपवीर बिराडेला माहित आहे या क्षणाला विकेट घेणं गोष्ट गरजेची होती आणि ती मात्र मिळवली. फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं, त्रिफळाचीत. बॅक टू बॅक 3 गडी जर बाद केले दीपवीर बिराडे यांनी तर मंगेशजी शेळके सर यांच्याकडनं प्रवीणजी खुणे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. निश्चितच पहिला झटका या ठिकाणी लागला असेल. 440चा करंट पिंपळगाव संघाला आवश्यकता होती नितांत विकेटची, कारण धावांचा अश्वमेध या ठिकाणी दौडूत लागला होता. पागा खेचल्या गोलंदाज दीपवीर बिराडेनं. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक वरती इथे मात्र टप्पा अचूक नाही आहे. फक्त आणि फक्त या गतीला दिशा दिली, कन्व्हर्शन झालं चौकारामध्ये. रन्स मिळतील या चेंडूवर 4. आणखी एक चौकार. पिंपळगाव संघाची धावसंख्या वेगाने वाढत जात असताना टीमची टोटल धावफलकावर लागली तब्बल 38 धावा. पिंपळगाव संघ मित्र म्हणे धावांच्या बाबतीत या मॅच मध्ये श्रीमंत राहिलाय. हीच श्रीमंती गर्भ श्रीमंती पाहायला मिळेल का? टीमची टोटल तब्बल धावफलकावर 38. दीपवीर बिराडेने विकेट घेतली होती, परंतु मनोवैज्ञानिक दबावाला जुमायचं नाही हे सांगितलं बॅटिंग करत असताना टीम पिंपळगावनं. इथे मात्र अचूक टप्पा आहे. विकेट किपर सुनील शेळकेंचे प्रयत्न या ठिकाणी मात्र फळाला सातत्याने येतील. एक धाव, टाळ्यांचा उद्घोष स्वतः गोलंदाज करत असताना, कारण दीपवीर बिराडेला माहिती आहे चौकार जाऊ द्यायचा नाही, षटकार जाऊ द्यायचा नाही. या मॅचमध्ये धावसंख्येचा वेग आहे कमी करायचा आणि कमी करण्याचा प्रयत्न झालाय. चांगली गोलंदाजी राहिली दीपवीर बिराडेची. एक चुकीचा चेंडू फेकलाय या 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर. पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर 4, 5व्या चेंडूवर 1. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं या डोंगर नावे संघानं. गोलंदाज सज्ज दीपवीर बिराडे आणि इथे मात्र चेंडू आपटलाय, निघून आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायर डिसिजन वाईड बॉल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल. पिंपळगाव संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावसंख्या धावफलकावर तब्बल 40. नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय टीम शिकरेपाडा आणि भालूक. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण सज्ज व्हायचं आहे. जगदीशजी भाग्यवंत सर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली आणि बघता बघता तब्बल 56 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपला प्रवेश नोंदवला. हे प्रेम आहे सन्माननीय जगदीशजी भाग्यवंत सरांवर. हा प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाची विचारपूस करतायत, प्रत्येकावर नितांत प्रेम देतायत आणि आम्ही सगळेजण प्रेमासाठी भुकेलेले आहोत. आम्ही नेहमी म्हणतो ना, एक वेळ माणसाकडे पैसा धन कमी असला तरी चालेल, पण प्रेमानं भरलेलं मन असावं लागतं. आणि मन ठेवलंय सन्माननीय जगदीशजी भाग्यवंत सरांनी आणि बघता बघता सजवले आई एकविरा चषक खाटेघर सन 2022. पुन्हा एकदा लाईन खराब आहे, दिशा मात्र चुकीची पाहायला मिळते दीपवीर बिराडे सरांची. 2 चेंडूवर थोडे सूर मित्र म्हणून घसरले आणि ट्रॅकवरनं रेल्वे थोडीशी बाजूला झालेली आहे. थोड्या वेळापुरता रेड सिग्नल लावलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते तब्बल 42 धावा. बॅक टू बॅक 3ही चेंडू वाईट बॉल फेकले, माफी असावी. 3 चेंडू वाईट बॉल. पहिल्या 5 चेंडूमध्ये राजेशाही थाट पाहायला मिळाला दीपवीर बिराडे सरांचा. त्यानंतर मात्र किमांश उतरवलाय, स्वतःने केलेली चुकी. बॅक टू बॅक 3ही चेंडू वाईट बॉल. क्रिकेटमध्ये हे चित्र वारंवार पाहायला मिळतं. यावेळेस मात्र काय घडलंय, चेंडू निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायर डिसिजन. षटक संपलं. हे षटक फेकण्यासाठी थोडासा वेळ लागला असेल
लेट का होईना परंतु थेट आयुर्वेदाप्रमाणे गोलंदाजी केली. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पिंपळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 42 धावा. 14.00 ची सरासरी गाठली. येणारे अजून 12 चेंडू शिल्लक असतील. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्ध बाकी आहे. मी अनाऊन्स करतो नेक्स्ट मॅच टीम भालूक आणि फाईट करेल त्यांच्या विरोधात टीम शिकरेपाडा. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग कंप्लीट होता क्षणाला तुम्ही या ठिकाणी सज्ज व्हायचा आहे आणि दोन्ही संघाचे संघनायक आपण या ठिकाणी जगदीजी भाग्यवंत सरांशी संपर्क साधायचा आहे, येऊन त्यांना भेट द्यायची आहे. मित्र हो आणि प्रेक्षक राजा हो, या ठिकाणी सामना चालू आहे. पिंपळगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय टीम डोंगर नावे. काही क्षणापूर्वी पाहिला असेल तर पिंपळगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आपण पाहू शकाल या संपूर्ण संघाचा तारणहार ट्रम्प कार्ड बॅट्समन यज्ञेश लाटेची फलंदाजी पाहायला मिळाली. जणू काही चंद्राच्या लोबसमानी फलंदाजीचा आशीर्वाद सातत्याने पाहायला मिळाला. अगदी सहजगत्या पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला, 18 धावा जमावल्या. त्यानंतर बाद केलं यज्ञेश लाटेला आणि बघता बघता पुनश्च एकदा धावांचा वेग कायमस्वरूपी राहिला. निलेशने सुद्धा चांगली फलंदाजी केली. 5 चेंडू खेळला, 5 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकले आणि बघता बघता 13 धावा त्याच्या सुद्धा पाहायला मिळाल्या. बॅट्समन प्रवीण खेळला 4 चेंडू. प्रवीणने 4 चेंडूमध्ये बनवल्या फक्त आणि फक्त 2 धावा. निखिल 2 चेंडू खेळलाय, 5 धावा त्याच्या सुद्धा पाहायला मिळतात. एकंदरीत क्रिकेटच्या टीम फॉर टीमवर्कला जागा करत असताना पिंपळगाव संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने तब्बल 42 धावा. विकेट टेकिंग बॉलिंग, शॉकिंग बॉलिंग करावी लागेल डोंगर नावे संघाला. तेव्हा मात्र या मॅचचा अश्वमेध कुठेतरी शांततेच्या विसावामध्ये आरामात करेल. पाहूया काय घडेल या उत्तरार्धामध्ये. उत्तरार्ध बघायचं अजून बाकी आहे. पिक्चर काय पाहायला मिळेल. दीपवीर बिराडेने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, 10 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी सुद्धा टिपला. चांगला स्पेल राहिला दीपवीर बिराडे यांचा. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या काही गोलंदाजांना, कारण अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुंदर वातावरण या क्रिकेटच्या माध्यमातून सजलेलं पाहायला मिळतोय. यस, ऑफिशियल स्वप्नील पोटे सरांचं आगमन झालंय. अलिबागवरून काय आणलंय हे पहिल्यांदा आम्हाला सांगा आणि आणलं असेल तर ते या ठिकाणी सर्व व्यवस्थापन समितीला द्यायचं आहे. आमचे अतिशय जवळचे मित्र देवगाव टायगर्स संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वप्नीलजी पोटे सर, वेलकम. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर स्वप्नील पोटे सर यांच्या समवेत सन्माननीय विशालजी तुपे आणि तुषार राव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आणि कुणाल राव कुठे आहेत हे सुद्धा आम्हाला सांगायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्यावेळेस पाहू शकाल बॉडीच्या पूर्णपणे बाहेर चेंडू या ठिकाणी रिलीज केलाय वाईट बॉल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल धाव फलकावर पुढे सरकली तब्बल 43 धावा. राईट मोर द विकेट. गोलंदाज तयार. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. ओव्हरपिच बॉल होता. फलंदाज होईल बाद. उशिराने विकेट यायला सुरुवात झाली. यायला हव्यात विकेट आणि बॅटिंग करत असताना यायला हव्यात धाबा. तेव्हा मात्र क्रिकेट सरला जातो ना. क्रिकेटची दुनिया वेगळी आहे. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आल्यानंतर आम्हाला सुद्धा म्हणावंसं वाटतं स्वप्नील पोटे सर की चहामध्ये बुडालेलं बिस्किट, प्रेमामध्ये पडलेलं पोरग आणि क्रिकेट खेळणारा खेळाडू या तिघांची अवस्था सारखी असते. कधी कोण विरघळेल आणि कधी कोण मेजबानी कंप्लीट करेल हे सांगता येणार नाही, कारण आहे या मुरबाच्या क्रीडा नगरीचा खेळ. पुलोलेचा चेंडू होता. ऑन साईडला फक्त आणि फक्त ड्राईव्ह करत असताना एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने इतर म्हणे थोडे संतुष्ट होतील पिंपळगाव संघाचे खेळाडू. त्यांना माहित आहे
उघडलेल्या अकाउंटमध्ये खूप सारी कॅश प्राईज टाकलेली आहे. पण म्हटलं जातं क्रिकेट लाईक अ लाईफ. आयुष्यामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा समान. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपुष्टात येतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पिंपळगाव संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 48 धावा. 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये धावा होत्या पिंपळगाव संघाच्या. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये पहिला असेल तर 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये दीपवीर बिराडेने टाकला षटक 10 धावा. चौथ्या षटकामध्ये कमबॅक केलंय, पूर्णपणे जखडून ठेवलं बॅट्समनला. प्रशांतने षटक हाताळलं, केवळ 6 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा ग्राफ कुठेतरी खाली येताना पाहायला मिळतोय. म्हणून म्हटलं जातं ना, या खेळामध्ये निश्चित ती गोष्ट सांगू शकणार नाही आहे. अनिश्चिततेने पूर्णपणे एक तासून भरलेला खेळ आहे. म्हणून की काय, ज्या खेळामध्ये सस्पेन्स आहे त्या खेळामध्ये सातत्याने हाऊसफुलपणा तुम्हाला पाहायला मिळतोय. या मैदानाच्या बाहेर अनेक प्रकारचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही पाहिलं असेल परवा आमच्या डोळखामच्या क्रीडानगरीमध्ये एक स्पर्धा पार पडली. शिवछत्रपती चषक पस्तेपाडा फायनल मॅचमध्ये 1700+ व्ह्यूअर्स तुम्हाला पाहायला मिळाले. आणि समोर जर पाहिलं असेल तर प्रत्यक्ष स्वरूपात 5000 प्रेक्षक त्या स्पर्धेला जोडले होते. इतकी सारी दैदिप्य म्हणता क्रिकेटच्या नगरीकडे वळाली. म्हणून की काय, याच क्रिकेटला सुगीचे सुवर्ण दिन आले. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो ना की जगदीशजी भाग्यवंत सरांनी निर्माण केले आई एकविरा खाटेकर चषक, म्हणजे चंदनाच्या पाटावर आणि सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास भरून देणारी स्पर्धा तुमच्या भेटीला आली. फक्त आणि फक्त तुम्ही ठरवायचे की या मैदानाच्या पाऊल कुणा यशस्वी शिखरावर चढायचे असतील तर पावलांना सांगावं लागेल, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, जाऊया मॅचच्या दिशेने डर के आगे जीत हे. शेवटचं षटक मार्गस्थ. पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल अंपायर घोषित करत असताना वाईट बॉल. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळेल पिंपळगाव संघाला. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर पिंपळगाव संघ जाऊन पोहोचला तब्बल 49 धावा, 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आतापर्यंत 3 गडी गमावलेत. विकेट जरी गमावल्या, धावा मात्र येताना पाहायला मिळतील. आणि डगआउटची चौकट सातत्याने अपेक्षा करेल की या षटकामध्ये 10+ धावा येणं अनिवार्य राहील. धावांची तृष्णा, धावांची भूक प्रत्येक खेळाडूला लागलेली असते. शॉट ऑफ गुड लेंथ. काय चेंडू हाताळलाय गोलंदाजानं, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ परफेक्ट. कोणत्याही गोलंदाजांना बॅक टू बॅक 3 गडी जर बाद केले, हॅट्रिक घेतली तर सन्माननीय मंगेशजी शेळके सर आणि प्रवीणजी खुंडे सर साहेबांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
धावसंख्या स्थिरावली. शेवटच्या षटकामध्ये धावा कमी, विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू वाईड फेकले, 2 चेंडू डॉट बॉल आणि 1 विकेट मात्र मिळवले गोलंदाज मनमोहन आणि मनमोहक गोलंदाजी होताना पाहायला मिळते डोंगरनावे संघाच्या वतीनं. गोलंदाज सज्ज, धावसंख्येचा वेग तिसऱ्या षटकामधून कमी होताना पाहायला मिळाला. निश्चितच जणू काही लाटा आल्या होत्या धावांच्या आणि त्या मात्र ओसरल्या तिसऱ्या षटकापासून. 2 षटकामध्ये पाहिलं तर समुद्राला जणू काही भरती आली आणि सायंकाळ होताच ती भरती तिचं रूपांतर ओहोटीमध्ये झालं. पहिल्या 2 षटकामध्ये चढाव पाहायला मिळाला आणि तिसऱ्या षटकापासून थोडासा उतार पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं असेल तर धावांचा वेग आणि इथे मात्र धावफलक थोडंसं सुकताना पाहायला मिळतंय. क्रिकेट याचं नाव अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ आहे. या खेळावर प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड होतंय. कधी कधी चर्चा आम्ही करतो क्रिकेटची, परंतु म्हटलं जातं ना क्रिकेटवर भाष्य करणं जरा अवघड झालंय. या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अंपायर किती धावा मिळतील या चेंडूवर? यस, एकंदरीत 3 धावा कंप्लीट. यशस्वीरित्या 3 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, अल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट आणि निश्चितच या ठिकाणी कॉन्टॅक्ट चांगला होता. 3 धावा मिळाल्या. पिंपळगाव संघ आनंदाच्या लहरी या ठिकाणी या आनंदाच्या प्रकाश ज्योतामध्ये पुन्हा एकदा हर्ष करत असताना 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल तब्बल 53 धावा. 5 षटकामध्ये तुम्ही किती धावा जमावल्या म्हणून तुम्ही सुरक्षित राहाल हे क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही. पण म्हटलं जातं ना, छत्री पावसाला थांबू शकणार नाही आहे, पण पावसामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य तर देईल. धावा किती बनल्या म्हणजे तुम्ही जिंकाल हे सांगता येत नाही, परंतु फायटिंग स्कोर जर बनला तर खेळण्यासाठी मात्र या ठिकाणी मजा येईल. ऑफ ब्रेक बॉल, चेंडूने गिरकी घेतली, आतमध्ये वळाला चेंडू, 1 सिंगल धाव मिळेल आणि या एका सिंगलच्या मदतीने एकंदरीत 5 षटकं संपली. ती चेंडूमध्ये बनवल्या पिंपळगाव संघानं. आतापर्यंत पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 54 धावा. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी डोंगरनावे संघाला विजयासाठी 11.00च्या सरासरीने 55 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच कमबॅक केलं डोंगरनावे संघानं या मॅचमध्ये. धावसंख्येचा अश्वमेध खूप दौडत होता आणि पुनश्च एकदा त्याला खेचण्याचं काम केलं. चांगली गोलंदाजी राहिली. आपण पाहू शकाल दीपवीर बिराडेने तिसरं षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज आला प्रशांत, त्यानं केलं फलंदाजाला शांत, 6 धावा खर्च केल्या. 5व्या षटकामध्ये मोहन आला, जणू काही बासरी वाजली आणि बघता बघता केवळ 6 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा आलेख कुठेतरी कमी गेला आणि आपण पाहू शकाल शेवटच्या 3 षटकामध्ये धावा खर्च केल्या केवळ आणि केवळ 22. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आपण पाहिला असतील, धावांचा वेग खूप पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये बनवायच्या आहेत सेकंड इनिंगमध्ये. अर्थातच पहिला डाव सावरला आणि पहिला डाव सावरत असताना धावसंख्या बनली पिंपळगाव संघाची. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत 54 आणि विजयासाठी 5 षटकामध्ये 55 धावांची गरज. सामन्यामध्ये मजा येईल यात शंका नाही आहे. फायटिंग टोटल तर बनली आहे. ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांना सुद्धा मनमुराद आनंद लुटता येईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला ऐकता येईल. ऑफिशियल आमचे सन्माननीय गोड व्यक्तिमत्व आहे. मग आम्ही नेहमी म्हणतो ना की साखरेचं दुसरं रूप म्हणजे स्वप्नीलजी पोटे सर. त्यांना आमंत्रित करेल. मी थांबेन, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा. जगदीशजी भाग्यवंत सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा, आपल्या आईवडिलांची आठवण चिरकाल राहावी यासाठी चाललेली स्पर्धा आहे आणि एकच स्पर्धेचं नाव आहे अर्थातच आई एकविरा चषक खाटेघर सन 2022. जाऊया मॅचच्या दिशेने जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल. या ऐकूया आवाज पुन्हा एकदा स्वप्नीलजी पोटे सरांचा. थँक्यू.
सुवर्ण संधी आहे. मान्य श्री प्रकाशजी शेळके भाऊसाहेब यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर का कोणताही फलंदाज खेळत असेल डोंगरनावे संघाचा तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे बॅक टू बॅक 3 चौकार जर का कोणताही फलंदाज खेळत असेल तर मंगेशजी खुने प्रवीणजी खुने तसेच मंगेशजी शेळके यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असेल. वळव्यात सामन्याकडे याआधी आपण आवाज ऐकत होता शब्द सम्राट व्हॉइस ऑफ शहापूर मान्य श्री रमेश महाराज शिंदे यांचा आवाज ऐकत होता. धन्यवाद रमेश सर, मला बोलण्याची संधी दिली. पहिला चेंडू आपण जर का विचार केला तर निकेशचा निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. एकूण 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी डोंगरनावे संघाकडून सलामीवीर जोडी तानाजी आणि त्यांच्या समवेत हार्ड हिटर प्रशांत कुठेतरी नॉनस्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळत आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा पहिला चेंडू ते निर्धाव आला. स्लॉकचं षटक हाताळत असताना निकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. निकेश पुन्हा एकदा त्याचप्रमाणे स्ट्रायकिंग एंडला तानाजी आणि हा फटका चांगला आहे. फटका सुरेख आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. 4 धावा. अशांत होतोय तो तानाजी. दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला गेला. तानाजीच्या माध्यमातून चौकार आला. 4 धावांच्या मध्ये संघाचं खातं उघडलं जाईल. 4 धाव फलकावर लावले जातील. निकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय आणि हा फटका कॉपीबुक स्टाईल. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषे पार. चौकार. 4 धावा. नक्कीच नाद केलाय तो फलंदाज तानाजीने. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आले. चौकार आले. धावसंख्या धावफलकार लावली जाईल ती 8 धावा. पहिल्या चेंडूवर जर का विचार केला तर तानाजीने कुठेतरी अंदाज घेतला गोलंदाजाच्या शैलीचा आणि त्यानंतर पुरेपूर समाचार घेतला जातोय फलंदाज तानाजीच्या माध्यमातून गोलंदाज निकेशचा. पॉवर प्लेचं षटक आहे. स्लॉकचं षटक. नक्कीच एक हाणामारी करण्याची संधी कुठेतरी फलंदाजाकडे असते आणि तशाच प्रकारची फटकेबाजी फलंदाज तानाजी करताना बघायला मिळतोय. आणि हा फटका देखील सुरेख आहे. चेंडू काही काळ हवेमध्ये होता मात्र चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. सीमारेषेच्या दिशेचा वेध घेतोय. चेंडू जाईल बॅक टू बॅक. तिसऱ्या चेंडूवर येणारा तिसरा प्रहार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. 4 धावा. शेळके यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक फलंदाज तानाजी करता आलंय. बॅक टू बॅक 3 चौकार खेळण्यासाठी डोंगरनावे संघाचा कोणताही फलंदाज जर का बॅक टू बॅक 3 चौकार 3 षटकार खेळत असेल तर त्यांना 501 रुपयांचं पारितोषिक असेल. दरम्यान ते पारितोषिक लागू होत आहे फलंदाज तानाजीला. निकेशला आता इथे विचार करावा लागेल कारण विचार करण्यास भाग पाडले तर फलंदाज तानाजीने काय सुरेख प्रकारची फटकेबाजी करतोय आणि हा फटका देखील सुरेख. बॅक टू बॅक येतोय. चौथा चौकार. 4 चेंडू 4 चौकार. ठीक आहे.
ग्राउंडच्या आतमध्ये आपण बघतोय एकच वादा तानाजी दादा काय फटकेबाजी करतोय. 4 चेंडू 4 चौकार आले. धावसंख्या धावफलकर लावली गेली 16. 54 धावांचा पाठलाग करतायत. 55 धावांचा पाठलाग करतायत. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावा लावल्या जातात त्या तब्बल 16 धावा. षटकातील शेवटचा चेंडू कुठेतरी घेऊन प्रगतीपथावर असेल गोलंदाज निकेश. आणि हा इथे कुठेतरी दिशा भरकटले. हा वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मार पडलेला बघायला मिळतोय आपल्याला गोलंदाजाला. 17 धावा धावफलकर लावले जातील. पुन्हा एकदा निकेश असेल. आणि हा चेंडू देखील वाईट चेंडू येतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट येतोय. धावसंख्या धावफलकर लावली जाईल ती 18 धावा. 18 धावा धावफलकर लावल्या जातील. पुरेपूर समाचार घेतला जातोय फलंदाज तानाजीच्या माध्यमातून. निकेशला कुठेतरी विचार करावा लागेल. जर का तुम्हाला विजय प्रस्थापित करायचा असेल पिंपळगाव संघाला तर तुम्हाला विकेट कुठेतरी मिळवाव्या लागतील. इथं तशा प्रकारची कोणत्याही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत नाहीये. आणि हा येणारा बॅक टू बॅक तिसरा वाईट चेंडू. याआधी जर का आपण विचार केला तर बॅक टू बॅक 4 चौकार खेळले होते फलंदाज तानाजीने. इथे बॅक टू बॅक 3 वाईट चेंडू हाताळतोय गोलंदाज निकेश. आणि धावसंख्या अशा पद्धतीने एकूण धावफलकर लावले जाते ते 19 धावा. आता उर्वरित 25 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल ती डोंगर न्हावे संघाला. 25 चेंडू 36 धावा. जर का विचार केला तर कोणत्याही प्रकारे विकेट गमावली नाहीये डोंगर न्हावे संघाने. आणि चांगली फटकेबाजी फलंदाज तानाजी करतोय. आतापर्यंत प्रशांतला नॉनस्ट्राईक एंडलाच उभी राहायची संधी मिळाली. अजून कोणत्याही प्रकारे संधी मिळाली नाही फलंदाजी करिता. आणि इथे विकेटचा चान्स होती. विकेटची संधी होती मात्र इथे संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून होत आहेत चुका. झेल ते ड्रॉप झाला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांत धावसंख्या धावफलकावर लावली जाते ती 20 धावा. डीजे आमचे मित्र रमेश महाराज शिंदे यांनी आम्हाला प्रश्न केला होता की अलिबागवरून येताना काय घेऊन आले. तर नक्कीच अलिबागवरून येताना खूप साऱ्या आठवणी घेऊन आलो रमेश सर. त्या आपण पुढच्या काही वेळामध्ये त्याच्यावर चर्चा करूच. खूप साऱ्या आठवणी आहेत त्यांच्यावर आपण चर्चा करू. वळवत सामन्याकडे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या डोंगर न्हावे संघाच्या धावफलकावर. आणि मला वाटतंय गोलंदाजी मार्कवर निलेश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय निलेश लाटे. उर्वरित 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान असेल ते डोंगर न्हावे संघासमोर. स्वप्नवत सुरुवात काय असते ते डोंगर न्हावे संघाने या इनिंग मध्ये दाखवून दिले. निश्चितच 25 धावा माफ करा 20 धावा धावफलकर लावले जातील. इथे सुरेख दर्जाचा चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू इथे निर्धाव पद्धतीचा हाताळला गेला. चांगल्या टप्प्यावर अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज निलेश बघायला मिळाला. पहिला चेंडू सुरेख दर्जाचा. आणि हा अशा पळून खेळलेला फटका तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालं आणि कुठेतरी एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं फलंदाज तानाजीला. प्रशांत कुठेतरी इच्छुक होते दुसरी धाव घेण्यासाठी मात्र तानाजीने नकार दिला. या इनिंगचा जर का विचार केला तर प्रशांत सलामीसाठी आलाय मात्र अजूनपर्यंत एकही चेंडूला सामोरं गेला नाही. पहिल्याच चेंडूला आता कुठेतरी सामोरं जाईल तो
फलंदाज प्रशांतचा जर का विचार केला तर एक आक्रमक दर्जाचा फलंदाज, तसंच गोलंदाजी देखील सुरेख दर्जाची गोलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मुरबाड टेनिस तीन षटकार खेळत असेल. माननीय प्रकाशजी शेळके सरांकडून 501 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि हा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू होता, चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय आणि हा चेंडू सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला जातो सीमारेषेच्या आतमध्ये. दरम्यान 2 धावा इथे धावून पूर्ण होतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढेल ती 29 धावा धावफलकावर. पंचांचा इशारा येतोय तर दुसरं षटक समाप्त झालं. 2 षटकांती धावसंख्या धावफलकावर लावली जाते 29 धावा. डीजे नक्कीच पहिल्या 2 षटकांचा जर का विचार केला तर धावफलकावर धावा लावल्या जातात तब्बल 29 धावा. एकही गडी बाद झालेला नाहीये. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज यज्ञेश लाटे आणि हा फटका इथं सुरेख आहे. दरम्यानची तर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव इथं बघता बघता धावून पूर्ण झाली. धावसंख्या धावफलकावर वाढली जाईल. 30 धावा धावफलकावर लावल्या जातील. जर का डोंगरनावे संघाचा विचार केला तर नक्कीच पिंपळगाव संघाच्या पायावर पाऊल ठेवून कुठेतरी फलंदाजी करताना आपल्याला बघेल, कारण पिंपळगाव संघाने देखील पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा धावफलकावर लावल्या होत्या. पिंपळगाव संघाचा जर का विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा धावफलकावर लावल्या. त्यानंतर मात्र उतरती काळा कुठेतरी पिंपळगाव संघाच्या
फलंदाजीसाठी लागली. दरम्यान इथे वाईट चेंडू येतोय आणि धावसंख्या धावफलकर वाढेल, जाऊन पोचेल ती 31 धावा धावफलकर लढवतील. कुठेतरी विकेट कोण तुम्हाला मिळवावे लागतील, कारण अशाच प्रकारची जर का गोलंदाजी चालत राहिली तर नक्कीच सामना खूप लवकर संपेल, यात काही शंका नाही. धन्यवाद स्वप्नील, या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी, ज्यांचा आवाज रायगडच्या क्रीडा पंढरीमध्ये घुमतोय. अर्थातच सन्माननीय रायगड क्रिकेट असोसिएशनचे विभाग प्रमुख सन्माननीय संदीपजी बोराडे सरांच्या या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झाले. सर, व्यवस्थापन समितीच्या वतीनं आणि विशेष जगजितजी भाग्यवंत सरांच्या वतीनं सरचे स्वागत असेल. रायगड क्रिकेट असोसिएशनचे विभाग प्रमुख सन्माननीय संदीपजी बोराडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते येता क्षणी आणि चर्चा करता क्षणी चौकार गेला, या ऐकूया आपण पुरुष एकदा स्वप्नीलजी पोटे सरांना. थँक्यू. नक्कीच कुठेतरी मी म्हटलं होतं की विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, मात्र तशा प्रकारची कोणती गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत नाहीये. चौकाराला धावसंख्या धावफलकर लावली जाईल 35 आणि मोठा फटका खेळला जातोय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. प्रशांत शेळकेचा हा ब्लास्ट, षटकार. शिक्रेपाडा संघाचा कर्णधार आणि भालूक संघाचा कर्णधार, तुम्हाला लास्ट ऑफिशियल कॉल आहे, नाणेफेकीसाठी यायचंय. शिक्रेपाडा संघाचा कर्णधार आणि भालूक संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषे पार. इट्स अ ब्लास्ट, इट्स अ मॅक्झिमम. 6 धावा, षटकार. धावसंख्या धावफलकर लावली जाते 47. त्याचप्रमाणे प्रशांत शेळके जर का आणखी एक षटकार खेळत असेल तर मान्य श्री प्रकाशजी शेळके सरांकडून 501 रुपयांचा कॅश प्राइज असेल प्रशांत करिता. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकार लावली तिथे तब्बल 47 धावा. एक विजयी पार्टनरशिप साकारताना हे दोलही फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. 47 धावा, 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली जोडी आतापर्यंत 47 धावा धावफलकर लावल्या गेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 13 चेंडू 8 धावांची गरज. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 मोठे. जिंकण्यासाठी माफ करा 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा. प्रशांत शेळकेने जर का विचार केला तर 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार केले आणि धाव संख्या धावफलकावर लावली गेली तब्बल 47 धावा. एक विजयी पार्टनरशिप, विजयी भागीदारी कुठेतरी रचताना हे दोन्हीही फलंदाज. मात्र गोलंदाजी मार्ग इथं आपण बघू शकता आतिश लाटे कुठेतरी एक माफ करा राकेश लाटे आणि हा चेंडू इथं पहिल्या चेंडूवर विकेट आणि कुठेतरी विजयी भागीदारीला तडा कुठेतरी गेलाय आणि तानाजी इथं परततोय. तानाजी बॅक टू द पवेलियन. नक्कीच 3 चेंडून 3 षटकार खेळले होते तानाजी यांनी. तानाजींना विनंती करतोय की 3 चौकार खेळले होते.
पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज. मी मान्य श्री संदीपजी बोराडे सरांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचंय आणि याचप्रमाणे यापुढील समालोचनाचा भार देखील त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपल्याला सर्व प्रेक्षकांना बघायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर लावली गेली ती 48 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र गोलंदाज राकेश लाटे इथं इम्प्रेस करतोय आणि हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडू इथं हाताळला जातोय. जर का हा चेंडू सरळ बॅटने खेळले असते, षटकार लगावला असता, 501 रुपयांचे मानकरी ठरले असते. मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेला, तेलही गेले आणि तुपही गेले. आमचे मित्र दीपक बिराडे आम्हाला सांगतायत तेलही गेले तुपही गेलं. नक्कीच संधी होती आणि इथं षटकार खेळला जातोय. या आधीच्या चेंडूवर नाही, मात्र या चेंडूवर षटकार खेळतोय प्रशांत. 6 धावा आणि इथं स्कोर्स लेवल सामना बरोबरीच सुटलाय आणि एका धावेची गरज असेल ती डोंगरनावे संघाला विजय संपादित करण्यासाठी. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडूंमध्ये धावा करायच्या केवळ आणि केवळ 1 धाव. आणि हा चेंडू इथं वाईट चेंडू येतोय. नक्कीच सामना विजय झाला तर डोंगरनाव संघ, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. वळव्यात आपले सन्माननीय रमेश शिंदे सरांकडे. थँक्यू स्वप्नील. या ठिकाणी आमचे पाहुणे उपस्थित आहेत. रायगड क्रिकेट असोसिएशनचे विभाग प्रमुख सन्माननीय संदीपजी बोराडे सर आणि त्यांच्या समवेत आदरणीय